नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. धापेवाडा येथे गडर लाईनचे काम चालू असल्याने नवीन रोडाचे नुकसान. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे गाव नितीन गडकरी यांच्या जन्मभूमी गावामध्ये गडर लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून नवीन रोडांचे नुकसान खूप प्रमाणात होत आहे. NMRDA या कंपनीचे काम चालू असून अंदाजे 38 करोड रुपयाचे काम चालू आहे. काही दिवसापूर्वी नळाची नवीन पाईपलाईनचे सरकारी काम करोडो रुपयांची निधी आलेली होती. त्याचबरोबर नळाचे कनेक्शन जोडलेले होते. काम चालू असताना नळाचे पाईप फोडण्यात आले. नळाला दूषित पाणी येत असल्याने लोकांचे आरोग्य खराब होत आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात होत असल्याने गडर लाईनचे ठेकेदार जबाबदार राहील अशी नागरिक म्हणत आहे. तसेच ग्रामसचिव दुर्लक्ष करीत आहे. पाईपांची टेस्टिंग आणि कामाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे. गडर लाईनच्या पाईपांच्या खाली काँक्रीट न टाकता त्यांच्यावर GSB टाकून वरून मातीने बुजवून टाकतात. त्याचबरोबर गडर लाईनचे काम चालू असून तिथे आतापर्यंत ग्रामसचिव पाहणी करण्याकरिता आले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकांच्या घरासमोर काम करत असताना ठेकेदार आणि सुपरवायझर हे अरेराईची भाषा वापरतात. तसेच एकाच मिक्सर मशीन पूर्ण गावातले काम करून घेतात. कंपनीने अल्पवयात मुली आणि मुले काम करण्याकरिता लावण्यात येते. नागरिकांना खूप त्रास होत आहे. तसेच शाळकरी मुलांना पण खूपच त्रास होत आहे. शाळकरी मुलांचे शाळेचे कपडे आणि बूट भरून जातात. नागरिकांची मांग आहे की हे काम लवकरात लवकर झाले पाहिजे. नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट. इशिका धार्मिक, इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण आज धापेवाडा ह्या नगरीमध्ये आले आहोत. धापेवाडा ह्या नगरीमध्ये गडर लाईनचे काम चालू असताना लोकांना खूप त्रास होत आहे. लोकांचं म्हणणे आहे की इथे आम्हाला जाण्या येण्यासाठी रस्ते नाही आहेत. रस्ते बघितले तर त्यांचे घरात लहान लहान मुलं राहतात आणि मुलं पण पडून गेले आहेत आणि काय मग त्यांना जायला शाळकरी मुलांना खूप त्रास होते आणि ते पडले आहेत तिथे. तर आपण ह्या आजी आजोबांकडून काही जाणून घेऊयात. आजी, तुमचं नाव काय आहे? कमला तुरुंग. तुमची वय किती आहे? तर तुम्ही कुठे राहता? मी इथंच राहतो. तुम्हाला कोणता त्रास होत आहे? नाली पाहिजे की रोड पाहिजे? रोड पाहिजे. मला सिमेंट रोड पाहिजे. इथून माझ्या घरापासून त्या सडकावरी. तुम्ही हे नालीचे काम करत आहे तर तुम्हाला काय म्हटलं त्यांनी का आम्ही रोड बनवून देऊ का नाही बनवून देऊ? किती दिवसांनी नंतर आम्हाला किती दिवसांनी बनवते आता. मग आमचा आता आम्हाला त्रास आहे. किती त्रास आहे आम्हाला. पाणी आला म्हणजे आम्हाला जात असं पाय भरते गदगड. हे इथं पाणी संगरते खूप डबल. मग आम्ही कसं काय करा? तुम्हाला सरकारकडून कोणती माग आहे? आम्हाला रोड पाहिजे सरकार. गडर लाईन तर सरकार तर म्हणत आहे की गडर लाईन देत आहे बा म्हणून. गडर लाईन देते तर त्या गडर लाईनचं नाही तेवढं आम्हाला रोडचं गरज आहे. तर इथे बघायला कोणीच नाही आलं? कोणीच नाही येत. एक कारकुत्र नाही. आम्ही 5-7 वर्ष झाले तर एकही नाही आलं इथं. सरपंच असून मेंबर असून काही येऊन फायदा नाही इथं. आणि मग निवडणूक असते मग कसे कोणते एकटे घर दिसते, कोणत्या गांड्यातले घर दिसते. आणि आता एकही नाही दिसून राहिलं मला. बाई नाही येत, माणूस नाही येत, कोणीच नंबर एकही नाही आला आमच्या. तर काकाजी, तुम्ही कुठे राहता? मी इथंच राहतो. आहे का नाही? खरी गोष्ट आहे ना. तुमचं नाव काय आहे? वय माणिक पैकुजी तुरंत आहे ना. खरी गोष्ट. वय किती आहे? काय लेकरला करा. खरी गोष्ट आहे. खरं सांगायचं. त्रास होता यामुळे? त्रास म्हणजे आता रोड पाहिजे बा जाण्याला. नाली केली तर किती दिवस झाले? नाली केली झाले 1.5 महिना. हो, 2 महिने झाले. 2 महिने झाले. 2 महिने झाले. पण त्यामधून काही फायदाच नाही. तर तुम्हाला इथे तुमच्यानी काय तुम्ही हे असं रोड केलं तर तुम्हाला इथे त्रास होते का? त्रास होते ना. त्रास नाही होते. पोरं भरायला त्रास होते. शाळेतल्या पोरायला खूप त्रास ना. आम्हाला त्रास होते. म्हणजे पाणी संगरते नाही येतं. पाणीच संगरते. एवढ्याला पाणी संगरते. पाण्यामध्ये काय पाहिजे? देशमुख. वार्ड नंबर कोणता आहे? 4. तर इथे कोणता त्रास आहे? ह्या गड्ड्याचा त्रास आहे. मग कायचा त्रास नाही. आम्हाला सडक पाहिजे. नाली खोदून नाही का गडर घराच्या समोर केलेले आहे. पण याची सोय नाही लावली आहे. थोडं टाकून चालले गेले आणि मग तसंच राहिले ते. आम्ही सांगून थकून गेले तरी आमची कोणी ऐकत नाही. आणि आम्हाला जायला इकडे नाही. आमची गाडीमध्ये हे एवढे चिखल होऊन जाते. आम्हाला खूप त्रास आहे. आम्हाला सडक पाहिजे.
बोल. इकडे लहान लहान लेकरं बाळं हिंडते तरी तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव सतविंदर सिंग बावरा आहे. इकडे लेकर बाळं घुमते, गड्डे पडलेले आहेत, तरी आपले जे ग्रामपंचायत वाले आहेत हे येते आणि इथं माती टाकून जाते. काही रोडाची देण्या केली आहे. आम्हाला रोड पाहिजे इथं, आणि इथं गाडी फुसून जाते आमची. पायानं चालणं होत नाही, पायाची चिखल फसते. आणि हे आता जे काम चालू आहे त्यांना माती टाकली आहे फक्त, आणि रोडचे हे पाहिजे फक्त आम्हाला सरकारने. तुमचं नाव सांगा अगोदर. माणिक पैकुली तुरण वार्ड नंबर कोणता आहे हा? 4 तुमची वय किती आहे? 83. 83. तर तुम्हाला इथे कोणता त्रास होत आहे? त्रास म्हणजे आज जाण्यानं त्रास आहे. हां. तर तुमची मांग काय आहे? गटर लाईन का कोणत्या कामाची आहे, आता रोड पाहिजे आपल्याला. तर आज आणखी आपण विचारू ना, इथे पण खूप मोठ्या प्रमाणात गड्डे पडले आहेत. तर नागरिकांचे म्हणणे आहे की आमची मुले इथे पडतात, लहान लहान मुले खेळतात तर इथे पडतात. तर आपण त्यांच्याशी काही विचारून घेऊयात. का की तुमचं नाव? देशमुख. वार्ड नंबर कोणता आहे त्रास? 4. हां. तर इथे कोणता त्रास आहे? हे गड्ड्याचा त्रास आहे, मग कायचा त्रास नाही. आम्हाला सडक पाहिजे. नाली खोदून खोदून नाही का गडर घराच्या समोर केलेले आहे, पण याची सोय नाही लावली आहे. थोडं थोडं टाकून चालले गेले आणि मग तसंच राहिले ते. आम्ही सांगून सांगून थकून गेले तरी आमची कोणी ऐकत नाही. आणि आम्हाला जायला इकडे नाही. आमची गाडीमध्ये हे एवढे एवढे चिखल होऊन जाते. आम्हाला खूप त्रास आहे. आम्हाला सडक पाहिजे. बोल. इकडे लहान लहान लेकरं बाळं हिंडते तरी तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव सतविंदर सिंग बावरा आहे. इकडे लेकर बाळं घुमते, गड्डे पडलेले आहेत, तरी आपले जे ग्रामपंचायत वाले आहेत हे येते आणि इथं माती टाकून जाते. काही रोडाची देण्या केली आहे. आम्हाला रोड पाहिजे इथं, आणि इथं गाडी फुसून जाते आमची. पायानं चालणं होत नाही, पायाची चिखल फसते. आणि हे आता जे काम चालू आहे त्यांना माती टाकली आहे फक्त, आणि रोडचे हे पाहिजे फक्त आम्हाला सरकारने. मॅडम आपलं नाव काय? माझं नाव पूजा रवींद्र पारसे. मी धापेवाडा येथे वार्ड क्रमांक 4 येथे राहते. आणि आता हे गटर लाईनचं काम काढलं आहे. इथे सगळं आता नुकसान भरपाई करून दिली पाहिजे आमची. कारण काय तर आमचं पाईप फोडले, पण त्यांनी डायरेक्ट पाईप टाकले आहे आणि त्याच्याखाली काही काँक्रिटिंग पण नाही केलं. आणि वरून हा रोड जो फोडला त्याच्यामुळे आमच्या मुलांना वगैरे भरपूर त्रास होऊन राहिला. तर जो फोडला तो आम्हाला बनवून पाहिजे. आणि इथं मुलं कसे खेळू नाही शकून राहिले, काही नाही, पडून राहिले, काही होऊन राहिले. नुकसान भरपूर होऊन राहिलं आमचंही. ग्रामपंचायतने गिट्टी फक्त आणून टाकली आहे का? बस गिट्टीच आणून टाकली आहे, पण रोड अजून व्हायचं नाव नाही आहे. 2 महिने झाले असंच चालू आहे. काय नाव काकू? माझं नाव कमला. कोणत्या वार्डात राहता? 4. गाव धापेवाडा. काय समस्या झाली आहे? हा रोड काहीच जसा होता तसाच पाहिजे होता आम्हाला. आमची नातीन पडली इथं. मग आता जाता बी नाहीत, नेता नाहीत, गाड्या बी नाहीत जात. मग कसं राहावं आम्ही? नाही पाहिजे आम्हाला. नवीन रोड जसा होता तसाच बनवून द्या.